नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आपल्याला एक कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला जातो, सामाजिक पोषण कार्यक्रम. तर ते आपण बघणार आहोत. सामाजिक पोषण कार्यक्रम कोणते आहेत ते त्याच्यामध्ये लिस्ट बघूया. त्याच्यामध्ये पहिला आहे जीवनसत्व अचा अभाव प्रतिबंध, हा एक पहिला कार्यक्रम. नंतर आहे रक्तक्षय, जो मंत्रालय आरोग्य व कुटुंब मंत्रालय म्हणजे आरोग्य व कुटुंब कल्याण. त्याच्यानंतर रक्तक्षय प्रतिबंध आरोग्य कुटुंब कल्याण. आयोडीन कमतरता विकार प्रतिबंध आरोग्य कुटुंब कल्याण. विशेष पोषण, बालवाडी पोषण, एकात्मिक बाल विकास सेवा, मधल्या सुट्टीतील आहार, मधल्या सुट्टीतली जीवन योजना, हे सामाजिक पोषण कार्यक्रम आहेत. 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. तर आपण ते हे जे मंत्रालय आहेत शिक्षण, या मंत्रालयाद्वारे आपल्याला म्हणजे हा स्कीम किंवा आपण म्हणतो कार्यक्रम राबवले जातात. तर आपण पहिलं बघूया जीवनसत्वचा अभाव नियंत्रण कार्यक्रम. ह्याच्यात थोडक्यात माहिती बघूया. तर क्षेत्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शालेय पूर्व वयोगटातील मुलांना दर 6 महिन्याला तोंडावाटे 2 लाख म्हणजे 110 मिलीग्राम रेटिनॉल पर मिनिट आंतरराष्ट्रीय एकके या प्रमाणात जीवनसत्व देणे हा राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमातील एक महत्त्वाचा घटक आहे. ठीक आहे. क्षेत्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शालेय पूर्व वयोगटातील मुलांना दर 6 महिन्याला म्हणजे तोंडावाटे 2 लाख म्हणजे 110 मिलीग्राम रेटिनॉल पर मिनिट आंतरराष्ट्रीय एकके या प्रमाणात जीवनसत्व देणे हा राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमातील एक महत्त्वाचा घटक आहे. हैदराबाद येथील राष्ट्रीय पोषण संस्थेने विकसित केलेल्या तंत्रज्ञानांवर आधारित हा कार्यक्रम आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने 1970मध्ये सुरू केला. या कार्यक्रमामुळे काय झालं तर मुलांमधील जीवनसत्वाच्या अभावाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचे मूल्यमापन अहवालावरून लक्षात येते. 1970 साली केलेल्या मंत्रालयाने म्हणजे कुटुंब कल्याण मंत्रालयाने कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमामुळे काय झालं तर जीवनसत्वाच्या अभावाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचे मूल्यमापन अहवालावरून लक्षात येते. नंतर दुसरा जो कार्यक्रम आहे तो पोषणजन्य रक्तक्षय प्रतिबंध कार्यक्रम. या समस्येचे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने 4थ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात हा कार्यक्रम सुरू केला. ठीक आहे. यात गरोदर माता 1 ते 12 वर्षापर्यंतच्या बालकांना लोह, फोलिक ॲसिड आम्लाच्या गोळ्या देण्यात येतात. शहरी भागात माता बाल आरोग्य केंद्रामार्फत तर ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवला जातो. मिठाच्या लोह वृद्धीकरणाचे तंत्रज्ञानही हैदराबाद येथील राष्ट्रीय पोषण संस्थेने विकसित केले आहे. तर हा कार्यक्रम जो आहे तो झाला दुसरा कार्यक्रम. त्यानंतर आहे आयोडीन कमतरता विकार नियंत्रण कार्यक्रम. तर गलगंड प्रभावित प्रदेश सोडून तेथे आयोडीनयुक्त मिठाचा पुरवठा करण्यासाठी व गलगंड निवारण कार्यक्रमाचा होणारा परिणाम अभ्यासणे या 2 उद्दिष्टांसाठी भारत सरकारने हिमालयाच्या खालच्या पारंपरिक गलगंड बाधित भूभागासाठी 1962मध्ये राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केली. 1962ला म्हणजे 1962ला राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केली. मात्र अनेक पाण्यात असे आढळून आले की आयोडीन कमतरता विकाराचे प्रमाण खूप जास्त असून जवळपास 145 दशलक्ष लोक गलगंड बाधित प्रदेशामध्ये राहतात. ठीक आहे. परिणामी संपूर्ण देशभर आपल्या पूर्ण देशामध्ये 1992पर्यंत साध्या मिठाऐवजी आयोडीनयुक्त मिठाचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवलं लोकांनी आणि 1986मध्ये राष्ट्रीय आयोडीन कमतरता विकार नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्याच्यानंतर आहे आता 4था कार्यक्रम विशेष पोषण कार्यक्रम. आता ह्याची थोडक्यात आपण माहिती बघूया. तर शहरातील झोपडपट्ट्या, आदिवासी भाग, मागासलेल्या ग्रामीण भागातील 6 वर्षापर्यंतची मुले तसेच गरोदर व स्तनदा माता यांना पोषणविषयक लाभ देण्यासाठी 1970मध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. पूरक आहाराद्वारे मुलांना दररोज 300 किलो कॅलरी ऊर्जा, 10 ते 12 ग्राम प्रथिनांचा पुरवठा करण्यात येतो. लाभार्थी मातांना 500 किलो कॅलरी ऊर्जा व 25 ग्राम प्रथिनांचा दररोज पुरवठा करण्यात येतो. पूरक आहार वर्षातील सुमारे 300 दिवस दिला जातो. ठीक आहे. तर मुळात केंद्रीय कार्यक्रम म्हणून सुरू झालेला हा कार्यक्रम 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात किमान गरजा कार्यक्रमांचा भाग म्हणून राज्याकडे हस्तांतरित जो आहे तो करण्यात आला आहे. लाभार्थी गटाच्या पोषणाचा दर्जा सुधारणे,
हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. हा कार्यक्रम हळूहळू एकात्मिक बालविकास सेवा कार्यक्रमात सामावून घेतला जात आहे. त्यानंतर आहे बालवाडी पोषण कार्यक्रम. बालवाडी पोषण कार्यक्रमात काय होतं तर ग्रामीण भागातील 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांच्या भल्यासाठी हा कार्यक्रम 1970मध्ये सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाची अंमलबजावणी समाज कल्याण विभागातर्फे करण्यात येते. भारतीय बालकल्याण परिषदेसह 4 राष्ट्रीय संस्थांना कार्यक्रम राबवण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात आले. अर्थसहाय्य मिळणाऱ्या स्वयंसेवी संस्था दैनंदिन व्यवस्थापनात सक्रिय भूमिका बजावतात. हा जो कार्यक्रम आहे तो बालवाडीच्या माध्यमातून राबवला जातो व बालवाड्यांमध्ये मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते. पूरक आहारामध्ये मुलांना दररोज 300 किलो कॅलरी ऊर्जा तर 100 ग्रॅम प्रथिनांचा पुरवठा केला जातो. एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पाचे सार्वत्रिकरण झाल्याने हळूहळू बालवाडींची जागा आता कोण घेत आहेत? अंगणवाड्या घेत आहेत. त्यानंतर आहे एकात्मिक बालविकास सेवा कार्यक्रम. याच्यामध्ये काय होतं तर मुलांसाठीच्या राष्ट्रीय धोरणांच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी 1975मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पूरक आहार, जीवनसत्वचा तसेच लोह पॉलिक आम्ल गोळ्यांचे वितरण याचा समावेश असल्याने पोषण हा या कार्यक्रमाचा महत्त्वाचा पैलू आहे. जी 6 वर्षाखालील मुले असतात ते 11 ते 18 वर्षापर्यंतच्या किशोरी तसेच गरोदर स्तनदा माता हे या कार्यक्रमातील लाभार्थी आहेत. राज्य व केंद्रशासित जे प्रदेश आहेत त्यांनी केंद्राच्या धर्तीवर अतिरिक्त अंगणवाडी प्रकल्प सुरू करून जास्त लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सेवा पोचवाव्यात असा केंद्र शासनाचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमांतर्गत गाव पातळीवर सेवा देण्याचे कार्य अंगणवाडी कार्यकर्त्या करतात. सामान्यतः 1000 लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी असते. आरोग्य व पोषण सेवांमध्ये अंगणवाडी कार्यकर्त्याला मदत करण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प भागात महिला मंडळे स्थापित करण्यात आलेली आहेत. अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या कार्यावर देखरेख ठेवण्याचे मुख्य कार्य मुख्य सेविका करतात. क्षेत्रीय देखरेख बालविकास प्रकल्प अधिकारी हे करतात. ठीक आहे. तर अंगणवाडी कार्यकर्त्याच्या कार्यावर देखरेख ठेवण्याचं काम मुख्य सेविका आणि क्षेत्रीय देखरेख बालविकास प्रकल्प अधिकारी हे करतात. तर 7वा कार्यक्रम आहे मधल्या सुट्टीतील जेवण कार्यक्रम. तर हा कार्यक्रम काय तर याला शालेय आहार कार्यक्रम असे म्हणतात, जो बऱ्याच लोकांना माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे. ते 1961 पासून संपूर्ण देशभरात हा कार्यक्रम राबवण्यात येतो. शाळा शिकण्यासाठी जास्त मुलांनी शाळेत प्रवेश घ्यावा व मुले शाळेत टिकून राहावी व त्याचा शैक्षणिक विकास व्हावा हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. मधल्या सुट्टीतील जीवनाचे नियोजन करताना खालील तत्त्वे लक्षात ठेवायला हवीत. तर हा कार्यक्रम मुलांनी शाळेत यावा या उद्देशाने करण्यात आला आहे. तर त्याची तत्त्वे कोणती आहेत? जेवण हे घरच्या आहाराऐवजी नसावे तर त्याला पूरक असावे. जेवण जे आहे ते घरच्या आहारासारखे नसावे किंवा पूरक असावे. जेवणातून दररोजच्या आवश्यकतेनुसार 1-3 ऊर्जा ते 1-2 प्रथिने मिळायलाच हवीत. ठीक आहे. जेवणाचा खर्च रास्त व कमी असायला हवा. अन्न शिजवण्याच्या साध्या सोप्या पद्धतीने जेवण शालेय स्तरावर बनवणे शक्य व्हावे आणि शक्यतो स्थानिक पातळीवर उपलब्ध पदार्थांचे वापर व्हावा जेणेकरून खर्च कमी होईल. स्थानिक पातळीवरती जे पदार्थ आहेत त्यांचा उपयोग व्हावा. अन्न शिजवण्याच्या साध्या सोप्या पद्धतीने जेवण शालेय स्तरावर बनवले पाहिजे. जेवणाचा खर्च रास्त कमी असायला हवा. त्याच्यातून ऊर्जा जेवणातून मिळायला पाहिजेत. जेवण घरच्या आहारासारखे नसावे तर त्याला पूरक असावे. अशी ही तत्त्व आहेत. तर अशा प्रकारे सामाजिक पोषण कार्यक्रम, तुम्हाला कन्फ्युजन होईल हा कुठला कार्यक्रम आहे, तर अशा प्रकारचे हा कार्यक्रम आहे. तर तुम्ही नोट्स काढून घ्या आणि आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि स्टडी करायचं आहे तुम्हाला. नोट्स काढायचे आहेत. मी जे महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे ते डेलीच्या डेली घालण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्ही तुमचा स्वतःचा सेल्फ स्टडीही करायचा आहे. कारण तुम्हाला 3 GNM 3rd इयरवाल्यांसाठी 3 क्वेश्चन आहेत. रिसर्च आहे, कम्युनिटी आहे सेकंड आणि मिडवायफरी आणि गायनेकॉलॉजी जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर आता एक्झाम जवळ येईलच तुमची. कधी आहे ते डेट नाही आहे पण लवकरच येईल. तर त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचा सेल्फ स्टडी किंवा अभ्यास करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला स्टडी करून एक क्वेश्चन सॉल्व करता येतील किंवा मार्क्स चांगले मिळतील. त्या पद्धतीने तुम्ही स्टडी करायला पाहिजे. तर भेटू आपण लवकरच मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करायचा आहे
रिसर्चच्याही नोट्स मी टाकण्याचा हळूहळू प्रयत्न करते. पण कम्युनिटीच्यासुद्धाही बऱ्याच सगळ्यांना वाटतं रिसर्च कठीण आहे किंवा हे, तर तुम्ही सगळ्याचा स्टडी करायला पाहिजे. कारण एखादा विषय मागे राहिला तर मग त्याच्यासाठी परत बसावं लागतं. तर त्याच्यासाठी स्टडी करा, मस्त राहा. धन्यवाद.